नमस्कार शेतकरी मित्रांनो, तूर पिकाचं भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी खत व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणं फार गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, पेरणीपूर्वी कोणतं खत दिलं पाहिजे, त्याचबरोबर पेरणीबरोबर कोणतं खत दिलं पाहिजे, सल्फरचा वापर किती कधी करावा, त्याचं पिकात काय महत्त्व आहे, उत्पन्नामध्ये खरोखर वाढ होते का, बोरॉनचा वापर तूर पिकाला केला पाहिजे का, किती आणि कधी केला पाहिजे, त्याचे फायदे काय, त्याचबरोबर तूर पिकामध्ये शेंडा खुडणं योग्य आहे का आणि शेंडा खुडणं योग्य असेल तर किती वेळेस शेंडा खुडला पाहिजे आणि कधी खुडला पाहिजे, त्याचे फायदे काय होतात, त्याचबरोबर आपल्या तूर पिकाला भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी फवारणी नियोजन करणं गरजेचं असतं। तर विद्राव्य खतं, मायक्रोन्यूट्रिएंट, बुरशीनाशक, कीटकनाशक मिक्स करून कधी किती फवारण्या घेतल्या पाहिजे, याचा उत्पन्नामध्ये कसा फायदा होतो, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या YouTube चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। चला तर मग पाहूया तूर पिकाचं सविस्तर खत व्यवस्थापन। शेतकरी मित्रांनो, पेरणीपूर्वी 8 ते 10 बैलगाड्या किंवा 2 टन चांगलं कुजलेलं शेणखत शेवटच्या कुळवणीच्या अगोदर आपण शेतामध्ये प्रति एकर क्षेत्रामध्ये पसरून द्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो, तूर पिकाचं भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला पेरणी बरोबर सुद्धा खत देणं गरजेचं असतं। 10-26-26 किंवा 14-35-14 किंवा 12-32-16 प्रति एकर क्षेत्रामध्ये यापैकी एक बॅग आपल्याला द्यायची आहे। शेतकरी मित्रांनो, कोणत्याही पिकाला पेरणी बरोबर खतं देणं फार गरजेचं आहे, कारण आपण जी खतं देतो ती खतं 10-26-26 असेल, 14-35-14 असेल, त्यानंतर 12-32-16 असेल, तर ही खतं दिल्यापासून 25 ते 30 दिवस, काही खतं 35 ते 40 दिवसानंतर आपल्या पिकाला लागू होण्यासाठी सुरुवात होतात। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पेरणी बरोबर खतं दिली तर ती खतं आपल्या पिकाला 25 दिवसानंतर किंवा 30 दिवसानंतर लागू होण्यासाठी सुरुवात होते। त्यावेळेस आपलं पीक हे वाढीच्या टप्प्यामध्ये असतं, त्यामुळं ते सहजासहजी लागू होतं आणि आपल्याला भरघोस वाढ झालेली दिसून येते। शेतकरी मित्रांनो, याच्या उलट जर आपण पेरणीनंतर 1 महिन्यानी खत दिलं तर ते खत आपल्याला लागू होण्यासाठी 25 ते 30 दिवस लागणार आहे। म्हणजेच पेरणीपासून दुसऱ्या महिन्यापर्यंत म्हणजे 60 दिवसांनी ते लागू व्हायला सुरुवात होईल, परंतु वाढीचा टप्पा निघून गेलेला असतो, त्यामुळं ते खत देऊन आपल्याला काही जास्त फायदा मिळत नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्याही पिकाला पेरणी बरोबर खत देणं फार गरजेचं आहे। उत्पन्नामध्ये आपल्याला यामुळं भरपूर वाढ झालेली दिसून येते। शेतकरी मित्रांनो, आपण सल्फरचा वापर हा सोयाबीन पिकामध्ये करतो, कपाशी पिकामध्ये करतो, कांद्यामध्ये करतो, परंतु शेतकरी मित्र विचारत असतात की सल्फरचा वापर तुरीमध्ये केला पाहिजे का। तर शेतकरी मित्रांनो, सल्फरचा वापर हा आपण तूर पिकामध्ये सुद्धा केला पाहिजे, भरघोस उत्पन्न यामुळं वाढण्यासाठी मदत होत असते। शेतकरी मित्रांनो, आपल्याला पेरणीबरोबर 8 ते 10 किलो सल्फर देणं प्रति एकर क्षेत्रामध्ये गरजेचं आहे। याच्या वापरामुळं कडधान्य पिकामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढत असतं, त्याचबरोबर तेलवर्गीय पिकामध्ये जर वापर केला तर तेलाचं प्रमाण वाढण्याचं काम होतं। शेतकरी मित्रांनो, सल्फरच्या वापरामुळे तूर पिकामध्ये दाणे टपुरे आपल्याला दिसून येतात, त्यामुळे सुद्धा उत्पन्नामध्ये वाढ होते। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्याला भरघोस उत्पन्न घेण्यासाठी भरपूर फुलं लागणं गरजेचं आहे आणि ती फुलं गळ होऊ नये यासाठी आपण प्रति एकर क्षेत्रामध्ये 2 किलो बोरॉनचा वापर केला पाहिजे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, भरघोस उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला तूर पिकाचा शेंडा खुडणं आवश्यक आहे। बरेच शेतकरी विचारत असतात, तूर पिकाचा शेंडा खुडणं योग्य आहे की अयोग्य आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण तूर पिकाचा शेंडा खुडू शकता। आपल्याला ज्या पिकाचे फुटवे पाहिजे असतात त्या पिकाचे आपण शेंडे कट करू शकता। शेतकरी मित्रांनो, तूर पिकामध्ये पेरणीपासून 25 ते 30व्या दिवशी आपल्याला शेंडा खुडणं गरजेचं आहे। यावेळी शेंडा खुडला तर साईडच्या ब्रांचेस निघण्यासाठी मदत होते। त्याचबरोबर आपण 35व्या ते 45व्या दिवशी परत एकदा शेंडा खुडू शकता। त्याच्यानंतर तिसऱ्यांदा 55 ते 60व्या दिवशी आपण शेंडा खुडू शकता।
अशा पद्धतीने शेंडे कट केल्यानंतर आपल्याला भरपूर साईड ब्रांचेस ह्या तूर पिकाच्या मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला आपल्या पिकाच्या साईड ब्रांचेस भरपूर मिळतात त्याच्यानंतर आपल्याला त्या फांद्यांवरती फुलं सुद्धा भरपूर लागतात आणि फुलं भरपूर लागल्यानंतर त्याचं शेंगेमध्ये रूपांतर होतं। त्यामुळं आपल्याला भरघोस उत्पन्न या तूर पिकापासून मिळू शकतं। शेतकरी मित्रांनो, तूर पिकाचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी फवारणी नियोजन सुद्धा महत्त्वाचं आहे। या फवारणीमध्ये आपण विद्राव्य खतं जसं की NPK वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स, त्याचबरोबर मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य, त्याचबरोबर या फवारणीमध्ये आपण कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं मिक्स करून आपण फवारणी घेतली पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, पहिली फवारणी कधी घेतली पाहिजे तर वाढीच्या अवस्थेमध्ये आपण पहिली फवारणी घेतली पाहिजे। पहिल्या वेळेस आपण ज्यावेळेस शेंडा खोडतो त्यावेळेस आपण 1-2 दिवसामध्ये NPK विद्राव्य खत 19-19-19 हे 100 ग्राम अधिक RCF कंपनीचं मायक्रोला 30 ते 40 मिली अधिक M45 हे बुरशीनाशक 30 ग्रॅम अधिक प्रोफेक्स सुपर कीटकनाशक 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यासाठी फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, या फवारणीच्या माध्यमातून आपल्याला भरपूर साईड ब्रांचेस, साईडच्या फांद्या निघण्यासाठी मदत होईल। त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रिएंटच्या माध्यमातून झाडाला पोषण मिळेल आणि बुरशीनाशक हे तर बुरशीनाशकाचं काम करतं, त्याचबरोबर झिंक बेस असल्यामुळं याच्या माध्यमातून आपल्या पिकाला एक प्रकारची काळोख येण्यासाठी मदत होईल आणि रोगांसाठी लढण्यासाठी आपली तूर पीक हे सशक्त होईल। त्याचबरोबर प्रोफेक्स सुपर हे कीटकनाशक वापरल्यामुळं जर आपल्या पिकावरती भविष्यामध्ये जर अळीचा अटॅक होणार असेल, त्याची अंडी असतील तर त्या ठिकाणी ती अंडी त्याच स्टेजमध्ये नष्ट होऊन जातील आणि आपल्या पिकावर भविष्यामध्ये जे किडीचं चक्र सुरू होतं ते त्या ठिकाणी खंडित होऊन जाईल। त्यामुळं आपल्या तूर पिकाच्या शेंगा किडणार नाहीत आणि आपल्याला कीड ही आटोक्यात राहील। शेतकरी मित्रांनो, दुसरी फवारणी आपल्याला तूर पिकावरती करायची आहे। फुलं सुरू झाल्यानंतर 1261-0 150 ग्रॅम अधिक RCF कंपनीचं मायक्रोला 30 ते 40 मिली अधिक 22-3 हे बुरशीनाशक 30 ग्रॅम अधिक प्रोफेक्स सुपर 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे। शेतकरी मित्रांनो, तूर पिकाचं भरपूर उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला तिसरी फवारणी सुद्धा करणं गरजेचं आहे। ही तिसरी फवारणी फुलामधून शेंगेमध्ये रूपांतर झाल्यानंतर आपल्याला करायची आहे। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस शेंगा पोसत असतात त्यावेळेस आपण 052-34 150 ग्रॅम अधिक RCF कंपनीचं मायक्रोला 30 ते 40 मिली अधिक साफ हे बुरशीनाशक 30 ग्रॅम अधिक आपल्याला जर किडीचा अटॅक जास्त वाटत असेल तर आपण प्रोक्लेम घेऊ शकता 8 ग्रॅम किंवा फेम हे कीटकनाशक 5 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे। शेतकरी मित्रांनो, या फवारणीमध्ये सुद्धा आपण प्रोफेक्स सुपर हे कीटकनाशक वापर करू शकता। या प्रोफेक्स सुपर मुळे जी काही अळीची अंडी असतील, छोट्या अळ्या असतील, यांचा बंदोबस्त होण्यासाठी मदत होईल। याचं प्रमाण सुद्धा आपण 30 ते 40 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, ज्या फवारण्या सांगितलेल्या आहेत त्या फवारण्या खूप स्वस्त आहेत, त्याला आपल्याला जास्त पैसे लागणार नाहीत, परंतु उत्पन्नामध्ये भरघोस वाढ आपल्याला पाहायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे समजा 5 ते 10 एकर जरी तूर असेल तर आपण अर्धा एकर किंवा 1 एकर क्षेत्रामध्ये या पद्धतीने नियोजन करून पहा, आपल्याला 100% भरघोस उत्पन्न मिळण्याशिवाय राहणार नाही। शेतकरी मित्रांनो, आपल्याला तूर पिकाचे भरघोस उत्पन्न देणारे वाण जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती त्याविषयी सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत किंवा आपल्याला तूर पिकाचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत माहिती हवी असेल तर ते सुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केले आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकता। त्याचबरोबर सोयाबीन, कापूस या लागवडीविषयी किंवा इतर पिकांच्या लागवडीविषयी सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। आपल्याला माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करून आपण त्या ठिकाणी पाहू शकता। शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक कोणतीही समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर
टोल फ्री नंबर 1800 180 1551 यावरती सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत दररोज कॉल करून माहिती घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, हे किसान कॉल सेंटर कृषी मंत्रालय भारत सरकार यांनी शेतकऱ्यांसाठी सेवा सुरू ठेवलेली आहे, तर आपण या सेवेचा अवश्य लाभ घ्या। शेतकरी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा। आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।